आता शिर्डीमध्ये पोचले आहेत आणि आता आम्ही जेवायला आले तिकडे आणि हॉटेलमध्ये जेवण घेतो आता आम्ही म्हणजे ऑर्डर केलं आहे. आता पूर्ण थकले आहेत आम्ही, पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग करून त्याच्यावर आता इकडे आल्यात पटकन जेवू आणि रूमवर जाऊ. रूम घेतल्यानंतर रूमवर जाऊन पण थोडा वेळ शूट करून रूम कसं आहे काय ते तुम्हाला दाखवतो. पण आम्ही जेवतो आणि जेवून नंतर परत शूट करतो. आणि चारशे घेतलं, 400 रुपये चार्जर घेतलं, 400 रुपयाचं घ्यायला लागलं चार्जर. गाठिया आहे, डाळ आहे, बटाटा भजी आहे, भाजी बघा गाठींची आहे, सोयाबीन. आम्ही जेवतो इकडे. हे बघा मागवलं आहे, पापड आहे, चपाती आहे आणि गाठ्याची भाजी आहे आणि गाठीची भाजी आहे आणि डाळ आहे, पापड लोणचं. आता जेवू आणि डायरेक्ट रूमवर जाऊ. आणि कांदा आहे. आपण आता ह्या हॉटेलमध्ये रूम बुक केला आहे. हे बघा चांगलं हॉटेल वगैरे चांगलं आहे, स्टाफ पण वगैरे चांगला आहे, स्टाफ वगैरे सर्व चांगलं आहे, पार्किंगचे वगैरे सर्व सोय आहे. हे बघा इकडे, हे बघा रूम्स पण आहे साईडला चांगले आहेत. रात्रीचे वाजल्यात 11:30 आणि आता थोडा वेळ आराम करू आणि सकाळी लवकर दर्शनाला पण उठायचं आहे 7 वाजता. आणि सकाळची सोय आमची सर्व काही वेळ कायच आणलेलं नाही. ब्रश वगैरे आत्ता घेतली तिकडे जावं. बघा चला जर वरती दाखवतो तुम्हाला रूम. जिना एकदम वरती आहे स्टेट. हा बघा आपला रूम. हा बघा आपला मस्त एकदम. रूम पण कसं एकदम ठीकठाक आहे, चांगला आहे रूम. बेड वगैरे आहे मस्त ह्याच्यावर. आणि आमची कायच म्हणजे प्लॅनिंग नव्हती. आम्ही चाललेले वाड्याला तिरसेला तिकडे चाललेले आणि आमचं अचानक तिकडून प्लॅनिंग झाली का बोलली की आपली जाऊया शिर्डीला. आणि तिकडून डायरेक्ट अर्ध्या रस्त्यातून डायरेक्ट विचार केला CNG भरला तिकडे आणि डायरेक्ट शिर्डी पोचलो आम्ही संध्याकाळी. आम्हाला पोचता काहीतरी आम्ही कपडे बघा, हे बघा माझी पॅन्ट बघा किती आहे, पॅन्ट बघा कशी झाले, पूर्ण काली पॅन्ट झाले, पूर्ण काली पॅन्ट झाले. आता उद्या जाऊन पॅन्ट घ्यायला गेल तिकडे. उद्या जेवले वगैरे आणि एक चार्जर घेतला आणि इथे चार्जर पण किती महाग आहे, 450 रुपये चार्जर आहे. नमस्कार मित्रांनो, आणि आता आम्ही रूममधून चेकआउट केला आहे आणि आता आम्ही दर्शनाला जातो आहे. आता थोड्या वेळात लगेच दर्शन घेतलं का लगेच आम्ही काय प्रसाद वगैरे घ्यायचा घेऊ थोडाफार आणि लगेच निघू, कारण की आपल्याला लांब जायचं आहे. आपली हॅलो गाईज. आणि हे बघा आपला इकडे आपण स्टे केलेला नाईटचा. हे बघा घरी फोटो गेला. आता मी लगेच तिकडे जातोय आणि दर्शन वगैरे घेऊन लवकरच, म्हणजे लेट पण होणार नाही. लाईन वगैरे असेल दर्शनाला, गर्दी वगैरे आता तर सीझन नाही एवढा मिळत, पण पालखी वगैरे आहेत तर बघूया. आता दर्शन लगेच मिळालं तर ठीक आहे, तर प्रसाद वगैरे घेऊन लगेच निघूया आपण. आता आपल्या धन्नूला कपडा वगैरे मारून साफसफाई करून लगेच आपण निघूया. फोटो घ्या. आपण निघालोय दर्शनासाठी. आपण चेकआउट केलाय रूम मधून. दोन एकत्र आहे आपल्या. वा एवढे कमांड आहे. नमस्कार मंडळी, आता आपण गाडी आपली लावली इकडे आणि आता आपण दर्शनाला जात आहोत.
आणि आता गाडी आणि मोबाईल वगैरे सर्व इकडेच ठेवावं लागेल. काही शूट वगैरे करायला तिकडे काही अलाउड मिळत नाही. त्यासाठी आम्ही रोहन एक आमचा इकडेच थांबणार आहे रिक्षामध्ये. त्याच्याकडेच आम्ही मोबाईल वगैरे सर्व ठेवू आणि आल्यावर परत बाकीचं शूट करू. आणि आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे. 20 हे बघा मूर्ती बघा इकडे साईबाबांची. हे बघा इकडे मूर्ती आहे मस्तपैकी साईबाबांची. मित्रांनो आणि आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आपण घरच्या दिशेला परत जातो आहे. आणि पहिला स्टार्टिंगला आम्ही CNG भरू आणि डायरेक्ट घरी. हे बघा जल्दी आता निघूया आम्ही लगेच. आणि काय बोलतो आशिष, मजा आली का नाही आपल्याला इकडे? मजा आली. दर्शन पण वाटलं चांगलं दर्शन भेटेल मस्त भेटलं पण आणि दर्शन पण भेटलं चांगलं. आणि आता आम्ही जातोय परत घरी. चल कन्याचे घरी हो जाएंगे. चला फटाफट निघू. आता आपली रिक्षा तिकडे लावले आणि आता आपण लगेच निघूया घराकडे. तिकडे लावले पुढे आपली रिक्षा आणि रोहन आहे इकडे. रोहन बसलाय आणि आता लगेच निघूया आपण घरी जायला पटापट. तर बघा रोहन इकडे थांबलाय आणि काही कारणामुळे रोहन येऊ शकत नाही दर्शनाला. मला ही बघा आपली गाडी आणि आता आपण लगेच निघतोय घरी जायला. नमस्कार मित्रांनो, आता आपण आल्यात इकडे CNG भरायला हायवेकडून थांबल्यात. आणि CNGची गाडी आता गाडी लागले ते बोलले प्रेशर चढवायचं आहे त्याच्याकरता 15 मिनटं थांबायला सांगितले. तर 15 मिनटं थांबू म्हणजे प्रेशर पण चांगला मिळेल आपल्याला. आणि डायरेक्ट मग आपण वाड्यामध्ये डायरेक्ट लास्ट CNG भरणार, कारण की तिथपर्यंत गाडी पोचेल आपली एक CNGमध्ये. काय बोलतात थोडं लवकर पोहोचू असं वाटतं. आज वाटते लवकर पोचतील असं जरा, कारण की आमची फर्स्ट टाईम होतं. आम्हाला काही रस्ते पण काय माहिती नव्हते. लोकेशनवर आले आम्ही लोक. आता कसं जाण्याचा मार्ग आम्हाला शिर्डीला येण्याचा मार्ग जेवढा कन्फर्म होता, आताचा रस्ता थोडा लक्षात राहिला आहे म्हणजे त्या रूटला पटापट गाडी जाईल पुढे. हां असेच काय बोलतो, काय मजा आली का नाही? मजा एक नंबर. अचानक प्लॅनिंग झाली आमची पण एक नंबर मजा आली. फुल आम्ही एन्जॉय केला इकडे. तुम्हाला पण सांगतो, जर आधीमध्ये तुम्ही कुठे गेले आणि मधूनच तुमचा प्लॅन झाला बाबाचा बोलावाला तर नक्कीच जा. पैशाचं टेन्शन घ्या, पैशाचं टेन्शन घ्या, बरोबर पैशाचा बंदोबस्त होतो. आमच्याकडे पण काय होते, याच्याकडे 300 रुपये होते, याच्याकडे 500 रुपये होते. आणि आता रिक्षावाला याचं काही टेन्शन नाही. म्हणजे आमच्याकडे पैसे म्हणजे एवढे काही पैसे पण नव्हते आमच्याकडे, पण सर्व झालं मॅनेज. रूमचं वगैरे हे ते सर्व मॅनेज झालं. आणि आता मी थोड्या वेळात CNG भरून निघू थोड्या वेळात.
हाय मित्रांनो, आता मी इकडून जंगलातून आले. कुठला रोड होता काय माहिती, लोकेशनमध्ये कुठला दाखवत होता काय समजलं नाही. आणि बरोबर इकडे येऊन निघाले का डायरेक्ट आले ते म्हणजे हे बघा, तिलशाला आले डायरेक्ट. म्हणजे तिलशालाच प्लॅनिंग केलेलं इकडे यायची आणि बरोबर इकडेच पोहोचले ह्याच रस्त्याला. हे बरं मंदिर कुठलं तरी ओळखीचं वाटते. नंतर खालती बघितलं तेव्हा मासे वगैरे दिसले ना, तेव्हा समजलं का आपण तिलशालाच आहोत. हे बघा इकडे आहे, मासे वगैरे इकडे आहेत. आता आपण थोड्या वेळात जाऊ खालती आणि हे बघा मंदिर आहे इकडे. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊ तिकडे खालती. काय बोलतो आशिष होय, रस्ता कुठला होता गडबडी? आम्हाला म्हणजे जिंदगीत नंतर वाटलं आम्हाला कायच वाटलेलं नाही, कायच वाटलेलं नाही. पूर्ण जंगल आम्हाला काहीच समजत काय समजलं, शॉर्टकट रोड आणि एकदम रोड खराब आहे, एकदम रोड खराब. इकडे ब्रिजवर पोहोचला आणि मंदिर दिसला तेव्हा हे मासे बघितले तेव्हा आम्हाला म्हणजे वाटलं दोन्ही दर्शन झाले. आता जाऊ पहिला आणि दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यावर नंतर मासे बघायला जाऊ खालती. उतरणार कशी करते पहिलं आपण जाऊ आणि दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यावर लगेच खालती जाऊ. हे बघा मंदिर इकडे. आता आपण तिलशाचे मासे बघायला चाललेत खालती. हे बघा इकडून जायचं आहे. तिकडे गेल्यावर खाली मासे आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा रोहन, आशिष आणि आकाश पुढे गेल्यात. आणि इकडे आल्यावर इकडे दर्शन घेतलं का लगेच लोक मासे बघायला येतात. इथे खालते हे बघा तिलशाचे मासे. बारा महिने इकडेच असतात. कितीतरी पाणी भरलं आणि काय झालं तरी इकडेच असतात मासे टोटल. हे बघा किती माणसं, इकडे माणसं पण आले आज बघायला. हे बघा किती मोठे मोठे मासे आहेत. पूर्ण माशांनी भरलाय. एक नंबर मासे बघायला पण भारी वाटतं. आणि इकडे देवस्थान असल्यामुळे मासे पण इकडेच असतात. ते बघा त्याच्याकडे त्यांनी खायला टाकले तिकडे ते मासे आलेत. हे बघा किती मासे खायला टाकले तर. क्या मासे आहेत. विचार पण नाही केला होता मी का इकडे आम्ही येतील असा तिलशाला. आणि कुठला लोकेशनवर रस्ता दाखवला, काय दाखवला काय समजलंच नाही. एकदम खराब रस्ता होता आणि ह्या रोडला लोकेशन दाखवलं. इकडून आले आणि बघितलं तर मंदिर पण ओळखीचं दिसते. आणि बघितलं तर बरोबर तिलशाला पोचले आम्ही. इकडे कधी आलेच नाही, फर्स्ट टाईम आलेलं ना त्याच्यामुळे. म्हणजे साईबाबाचं आणि इकडूनचं पण
शिवशंकराचं आपलं दर्शन झालंय. आज आम्हाला एवढं नव्हतं वाटलेलं. आम्ही लोकेशन टाकलेलं वाड्याचं ह्याच्या मावशीच्या घरी आणि अचानक आम्ही म्हणजे एकदम जंगलामधून आले ना. शिर्डीवरून लोकेशन टाकलं, शिर्डीवरून. तिलच्याला खूप भारी वाटतं. एकदम भारी वाटला. एक नंबर मासे वगैरे बघायला भेटले. आता आम्ही इकडून डायरेक्ट जाऊ आकाशच्या मावशीकडे जाऊ. तिकडेच आपलं जेवण वगैरे सर्व होणार आहे आणि ब्लॉग मोठा होणार आहे. आता आम्ही निघू इकडून आणि लवकरात लवकर पोहोचू. अजून काहीतरी 20 किलोमीटर अजून जायचं आहे. आता आमच्या घरच्या रस्त्याला जायला निघाल्यात म्हणजे आकाशच्या मावशीकडे. अजून 20 किलोमीटर आहे. आता आपण वाड्यामध्ये पोचलोय, मेन वाडा. आता अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे. जाऊ तिकडे. हा बघा वाड्याचा नाका, मेन वाडा. आता पुढून आपल्याला राईट वाढत आहे. आता आपण वाड्याला जेव्हा आपण जाताना गेलो तो ह्या साईडून गेलो. वरती ती लाईन सारखी आहे ना, ती त्याच्या वरतीच आहे का नाव? सीएनजी भरून तिकडूनच गेलेला डायरेक्ट आपण त्या साईडला. हा, त्याच्या वरतीच आहे का नाव ते? हे नाव खाली आता आलं. मेन वाड्याचा आपल्याकडचा कंटाळचा रोड लागला आणि कंटाळच्या स्टॉपवरूनच जायचं आहे त्यांच्या मावशीकडे. नाही. हाय मित्रांनी, आणि आता आपण पोचलात ते म्हणजे आकाशच्या मावशीकडे, मावशीच्या घरी. काय बोलतो ती? आता थोडं थकल्या एकदम एकदम थकल्यात आम्ही. फ्रेश झाले म्हणजे हातपाय वगैरे धुतल्यात. आता जरा फ्रेश झाले, आता जेवू आणि बाकीचे व्हिडिओ नंतर शूट करू. आता मी जाम थकले. हे बघा रोहन. नमस्कार मित्रांनो, आणि आता आपण आपल्या गावामध्ये पोचले आहेत. एकदम ठीकठाक आमचं सर्व ट्रॅव्हलिंग वगैरे झालंय आणि आमच्या ट्रिपला मजा एकदम भारी आली. एक नंबर. काय असेल, काय बोलशील? काय नाही बोलणार होतं. आकाश बोलू, काय बोलू? बोलायला आकाश काय बोलणार होतं ना. सगळेजण थकले, कोण काय बोलायचं ह्याच्यात मिळत नाही. आणि आता आपण व्हिडिओ इकडेच संपवत आहेत.